आज बनवूया गोबी बटाटा वाटाण्याची सुकी भाजी। भाजी बनवण्यासाठी इथं मी पाण्यामध्ये फ्लावर, बटाटा आणि वाटाणे 5 मिनिटं उकळून घेणार आहे। त्यात आपण मीठ घालून घेऊया। आता टोमॅटो बारीक चिरून घेऊया। मिरची पण आपण इथं बारीक तुकडे करून घेऊया। आलं लसूण ठेचून घेऊया। इथं मी फोडणीचं साहित्य तयार करून घेतले। आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेलात मी इथं चिमूटभर हिंग घातलाय। आता आपण यात मोहरी घालून घेऊया। जिरं घालून घेऊया। जिरं मोहरी छान तडतडली की आपण यात आलं लसूण पेस्ट घालूया। आता आपण यात हिरवी मिरची घालून घेऊया। कढीपत्ता घालूया। टोमॅटो बारीक केलेला चिरलेला घालून घेऊ। लाल मिरची घालून घेऊया। धणे पूड घातली आहे, हळद घातली आहे आणि छान मसाला परतवून घ्यायचा आहे। उकडलेल्या भाज्या घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी छान परतवून झाली की यात आपण मीठ घालूया। मीठ थोडंच घालायचं आहे, आधी भाज्या उकडताना पण घातलं आहे। कोथिंबीर घालूया। ही तयार आहे आपली बटाटा वाटाण्याची सुकी भाजी। तुम्ही पोळी भाकरीबरोबर टेस्ट करून बघा, खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।